स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी नतमस्तक होतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आणि आज ज्यांचं अभिष्ट चिंतन करण्याकरता, सत्कार करण्याकरता आणि आत्मचरित्राचं प्रकाशन करण्याकरता आपण सर्व लोक या ठिकाणी एकत्रित आलो, ते महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक जीवनातील भीष्म पितामह म्हणून ज्यांना आपल्याला ओळखता येईल असे महाराष्ट्राचे माजी मंत्री, संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि एक कणखर नेतृत्व असलेले माननीय अण्णासाहेब डांगे, आपल्या सर्वांचे अप्पा, मंचावर उपस्थित राम शिंदेजी, राहुल नार्वेकरजी, चंद्रकांत दादा पाटील, शिवेंद्रराजे भोसले, जयकुमारजी गोरे, धैर्यशीलजी माने, धनंजयराव महाडिक, सदाभाऊ खोत, धैर्यशील कदम, अरुणजी लाड, सुरेश भाऊ खाडे, विनय कोरे सावकार, राहुलजी आवाडे, सुधीर गाडगीळजी, अशोकराव बापू माने, गोपीचंद शेठ पडळकर, सत्यजित देशमुख, सुहास बाबर, मकरंद देशपांडे, समित कदम, सम्राट महाडिक, संजय काका पाटील, पृथ्वीराज देशमुख, दिनकर पाटील, नीताताई केळकर, संग्रामजी देशमुख, प्रकाशजी ढंग, या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन ज्यांनी केलं ते आमचे बंधू चिमणभाऊ डांगे, विश्वनाथ भाऊ डांगे, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, आज मला अतिशय आनंद आहे की अण्णासाहेब डांगे यांचा सत्कार करण्याकरता आणि त्यांच्या आत्मचरित्राचं प्रकाशन करण्याकरता मला या ठिकाणी निमंत्रण मिळालं। जसं त्यांनी सांगितलं, त्यांचा आणि आमचा संबंध खूप जुना आहे, वडिलांच्या काळापासून संबंध आहे। मीही भारतीय जनता पक्षामध्ये काम सुरू केलं त्यावेळी अण्णासाहेब डांगे, नासो फरांदे, वाडणे पाटीलजी, गोपीनाथराव मुंडे, प्रमोदजी महाजन, ही सगळी नेते मंडळी होती की ज्यांच्याकडे बघून आम्ही काम करायचो। आणि विशेषतः यांच्यापैकी कोणीही नागपूरला आलं तर त्यांच्या स्वागताला आम्ही हजर असायचो। मी देखील 92च्या कारसेवेला होतो, त्यानंतर युवा मोर्चाचा अध्यक्ष झालो आणि युवा मोर्चाचा अध्यक्ष म्हणून ज्या नेते मंडळींकडे बघून आम्ही काम करायचो, संघर्ष करायचो, भारतीय जनता पार्टी काय हे शिकायचो, त्यापैकी एक प्रमुख नाव हे अण्णासाहेब डांगे यांचं होतं। आणि या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये एक अत्यंत ज्येष्ठ आणि सन्माननीय नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं। ज्यावेळी युतीचं सरकार आलं आणि एक ज्येष्ठ मंत्री म्हणून अण्णासाहेबांकडे जबाबदारी आली,
खरं म्हणजे या आत्मचरित्रात देखील त्यांनी लिहिलंय, त्या संपूर्ण सरकारमध्ये अण्णासाहेबांचा मान फार मोठा होता. गोपीनाथरावजी हे नेते होते, ते उपमुख्यमंत्री होते, पण त्यांच्यानंतर प्रोटोकॉलचा मान हा अण्णासाहेब डांगेंचा होता. आणि भारतीय जनता पक्षाच्या कॅबिनेट मिनिस्टरची प्रत्येक मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी बैठक ही अण्णासाहेब डांगेंकडे व्हायची आणि त्या ठिकाणी ठरायचं की मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय करायचं. अण्णासाहेब डांगेंकडे ज्यावेळी पाणी पुरवठा खात्याची जबाबदारी आली, त्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तयार केलं आणि हा निर्णय केला की या महाराष्ट्राला आपल्याला टँकर मुक्त करायचं आहे. अतिशय धाडसी निर्णय होता. इतका मोठा महाराष्ट्र, चांद्यापासनं बांद्यापर्यंत हा पसरलेला महाराष्ट्र, गडचिरोलीपासनं गडहिंग्लजपर्यंत हा पसरलेला महाराष्ट्र, ज्याच्यामध्ये दऱ्याखोऱ्यात राहणारे, डोंगरावर राहणारे, पठारावर राहणारे, दुष्काळी भागात राहणारे असे अनेक गावं, या प्रत्येक गावात पिण्याच्या पाण्याची योजना तयार करायची, त्याकरता सोर्स तयार करायचा, त्याकरता निधी उभा करायचा आणि प्रत्येक गावात पाणी पोचवायचं. हे शिवधनुष्य अण्णासाहेबांनी पेललं आणि मला अतिशय आनंद आहे. मी त्या काळामध्ये महापौर झालो आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जी रचना होती त्यात राज्यातल्या महापौरांपैकी एक महापौर हा त्याचा सदस्य असायचा. त्या कॅटेगरीतलं मला सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि अण्णासाहेबांसोबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या प्रत्येक बैठकीत मी असायचो. त्या बैठकीची शिस्त ही इतकी कडक असायची की त्या बैठकीमध्ये अण्णासाहेबांनी एकदा निर्णय केला, कोणी प्रतिवाद करत नव्हतं आणि प्रशासन, सचिव या सगळ्यांवर प्रचंड पकड ही अण्णासाहेबांची होती आणि विषयांची माहिती इतकी त्यांना परफेक्ट असायची. या पुस्तकात देखील आपल्याला वाचायला मिळेल की शौचालयाची निर्मिती करताना त्याच्याकरता किती निधी ठेवला पाहिजे, या संदर्भात त्याला काय काय लागतं आणि कसा तुम्ही जास्त निधी वापरता याचं वर्णन त्यावेळी अण्णासाहेबांनी केलं. त्यावेळी सचिव देखील आश्चर्यचकित राहिले की या माणसाला किती खोलपर्यंतची माहिती आहे. तसंच त्या बैठकांमध्ये आलेलं कुठलंही टेंडर हे किती अभाव आहे, हे कसं खाली आलं पाहिजे, पैसे कसे कमी झाले पाहिजे, राज्यावरचा भार कसा कमी झाला पाहिजे, याचा सातत्याने आग्रह अण्णासाहेबांचा असायचा. आणि खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला पहिल्यांदा टँकरच्या जाळ्यातनं मुक्त करण्याचं श्रेय जर कोणाला जात असेल तर ते अण्णासाहेब डांगेंना जातं, हे मात्र या ठिकाणी खरं आहे. खरं तर इतका प्रदीर्घ अशा प्रकारचा त्यांचा प्रवास आहे. जीवनाची सुरुवात संघर्षातनं झाली आणि तो संघर्ष जीवनभर त्यांना पुरला. पण या संघर्षातनं सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवता येतं हे अण्णासाहेबांना माहिती होतं आणि म्हणून मजल दर मजल करत अण्णासाहेबांनी आपल्या जीवनात जे कार्य केलं ते खरोखर आपल्या सर्वांकरता अतिशय आश्चर्यजनक अशा प्रकारचं कार्य आहे, असामान्य अशा प्रकारचं कार्य आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत त्यांची जी नाळ जुडली ती आज तागायत कायम आहे. माझी संघ जीवन गाथा हे जे पुस्तक अण्णासाहेबांनी लिहिलं आहे, या पुस्तकामध्ये त्यांच्या जीवनामध्ये
एक संघ स्वयंसेवक म्हणून कशा पद्धतीनं त्यांनी कार्य केलं, कशा पद्धतीनं त्यांच्या विचारांवर त्याचा परिणाम झाला आणि कशा पद्धतीनं त्यांच्या जीवनात शिस्त आली हे देखील त्यांनी सांगितलं. खरं तर आज कार्यक्रमाचं संपूर्ण वेळेचं महत्त्व पाहता अण्णासाहेब अतिशय कमी वेळ बोलले, पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रातल्या फरड्या वक्त्यांमध्ये अप्पांचा त्या ठिकाणी फार वरचा क्रमांक आहे. एक तर त्यांची एकूण धडधाकट शरीरयष्टी आणि माईक नसला तरी कोणाहीपर्यंत आवाज पोचू शकतो अशा प्रकारचा कणखर आवाज आणि त्या आवाजामध्ये त्यांची भाषणं आणि त्या भाषणामध्ये त्यांचे किस्से. आपल्याला माहिती नसेल पण अण्णांच्या भाषणातल्या किस्स्यांवर देखील एक पुस्तक छापलं गेलेलं आहे आणि त्या प्रत्येक किस्स्यामध्ये आपल्याला विनोदही मिळतो, शिकवणही मिळते आणि अनेक वेळा समोरच्याला न बोलता चाल जोडीतनं कसं देता येतं याचं उदाहरण देखील अण्णांच्या अप्पांच्या भाषणामध्ये आपल्याला अनेक वेळा या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि म्हणून महाराष्ट्रातले एक प्रखर वक्ते म्हणून खरं म्हणजे अप्पांकडे आपण पाहतो आणि आज त्यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनाकरता यायचं आणि त्यांचा जन्मदिवस देखील होता. खरं म्हणजे ते तर आमच्याकरता तीर्थरूपांसारखे वडिलांसारखे आहेत, त्यामुळे त्यांना काय द्यायचं हा माझ्यासमोर प्रश्न होता. कारण ही कार्यक्रम ठरला त्यानंतर मी विचार केला, मी म्हटलं आपण त्यांना काय देऊ शकतो. पण मग माझ्या लक्षात आलं एक गोष्ट अण्णांना निश्चितपणे देण्यासारखी आहे. कारण या महाराष्ट्रामध्ये 80च्या दशकाच्या शेवटी एक फार मोठा लढा हा कर्जमाफीचा उभा झाला होता आणि या कर्जमाफीचा लढा उभा करत असताना खऱ्या अर्थानं एकीकडे शरद जोशी हे शेतकरी संघटनेच्या माध्यमातून लढा उभा करत होते, पण हा लढा व्यापक आणि राजकीय जर कोणी केला असेल तर तो अण्णांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाने केला. आणि अण्णांनी पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या नेत्यांना त्या ठिकाणी सांगितलं, तळागाळात जायचं असेल तर शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा लढा हा जर भाजपने हातामध्ये घेतला तर आपण तळागाळापर्यंत पोचू. आणि भारतीय जनता पक्षाने त्यावेळी हे स्वीकारलं. त्यांनी त्यांच्या या आत्मचरित्रात लिहिलंय की त्यामध्ये 2 मतं होती. काही लोक म्हणत होते शरद जोशी करतायत मग तो अजेंडा आपण का घ्यायचा, पण अण्णांनी सर्वांना कन्व्हिन्स केलं आणि प्रमोदजींनी सांगितलं अण्णा म्हणतात ते योग्य आहे आणि भाजपने हा लढा घेतला पाहिजे. आणि त्यानंतर प्रचंड मोठे मोर्चे आणि लगातार धडका या विधानसभेवर भारतीय जनता पक्षाने केल्या आणि त्यातनं कर्जमाफीसारखा मुद्दा ऐरणीवर आणला. आणि म्हणून मी पण निर्णय केला अण्णांना तर काही देता येत नाही, पण इथे यायच्या आधी शेतकऱ्यांची कर्जमाफी करूनच या ठिकाणी यावं. आणि म्हणून 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. पहिल्या टप्प्यात परवाच 6 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 5,000 कोटी रुपये जमा केले. आता हळूहळू करत पुढच्या महिन्यात 2 महिन्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे जमा करणार. जे प्रामाणिकपणे त्या ठिकाणी कर्ज भरतायत त्यांच्याही खात्यामध्ये 50,000 रुपये जमा करणार. आणि त्यानंतरच मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं अण्णांना आपण दुसरा काही या ठिकाणी उपहार तर देऊ शकत नाही, पण जो लढा तुम्ही अण्णा सुरू केला आज त्याच लढ्याप्रमाणे या ठिकाणी आपल्या सरकारनं कर्जमाफीचं काम करून दाखवलेलं आहे. आपल्याला दुसरं मी सांगू इच्छितो, खरं म्हणजे या देशामध्ये छत्रपती शिवरायांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनंतर
खऱ्या अर्थानं मराठी साम्राज्य जे आहे, मराठ्यांचं जे साम्राज्य आहे, हिंदवी स्वराज्य आहे, या हिंदवी स्वराज्याला विस्तारित करण्याचं काम, ते स्थिरावण्याचं काम आणि अखिल हिंदुस्थानामध्ये त्यावेळेस मोगलांनी हिंदूंच्या आराध्य दैवतांना मोडलं होतं. त्या पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण सगळ्या भारतामध्ये त्या सगळ्या देवालयांचं घाटांचं निर्माण करण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलं. पण दुर्दैवाने आमचा समाज त्यांचं जन्मस्थळ देखील विसरला होता, पण अण्णा मात्र विसरले नव्हते. आणि म्हणून अण्णांनी त्या ठिकाणी ठरवलं की हे जन्मस्थळ शोधून काढायचं. मग चोंडीमध्ये आहे, मग चोंडी कुठे आहे? मग पहिल्यांदा असं लक्षात आलं की ते छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यात आहे. पण मग ते शोधून काढलं नाही, ते अहिल्यानगर म्हणजे तेव्हाच्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. आणि शेवटी अण्णांनी ते स्थळ केवळ शोधलं नाही, तर त्या ठिकाणी पहिल्यांदा त्या स्थळाचा विकास करण्याची सुरुवात ही जर कोणी केली असेल तर ती अण्णासाहेब डांगेंनी त्या ठिकाणी केली. मला अतिशय आनंद आहे. ते स्थळ तर त्यांनी शोधलंच, त्याच्या पाठोपाठ आमच्या राम शिंदेंनाही त्यांनी शोधून काढलं आणि तिथला आमदार केलं. आणि आता राम शिंदेंच्या नेतृत्वामध्ये आमच्या सरकारने त्याही चोंडीचा पूर्ण कायापालट करण्याकरता जवळजवळ 700 कोटी रुपयाचा आराखडा मंजूर केला. त्याचं काम देखील सुरू केलं आणि पुढच्या काळामध्ये जे कार्य अण्णासाहेबांनी सुरू केलं होतं ते पूर्ण करण्याचं काम आपण करणार आहोत. तिसरं महत्वाचं काम ते म्हणजे वाटेगाव इथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक. त्या अण्णाभाऊंनी 27 भाषांमध्ये आणि भारताच्या नाही जगाच्या 27 भाषांमध्ये अण्णाभाऊ साठेंचं साहित्य प्रकाशित झालं. त्यांचं जन्मगाव असलेल्या वाटेगावमध्ये देखील संघर्ष करून अण्णाभाऊ साठेंचं स्मारक हे तयार करण्याचं काम अण्णांनी केलं. आता अण्णा आपल्या सरकारने त्याही स्मारकाकरता ऍडिशनल जागा एक्वायर केली आहे आणि तेही स्मारक भव्य करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून चाललंय. आणि त्यांचं घर असलेलं चिरागनगर तिथली सगळी मुंबईची जागा आम्ही एक्वायर केली आणि त्याही ठिकाणी एक अत्यंत मोठं अशा पद्धतीचं त्यांचं स्मारक तयार करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून चाललंय. खरं म्हणजे अण्णांनी सामाजिक क्षेत्रात तर काम केलंच, पण शैक्षणिक क्षेत्रात केलेलं कार्य प्रत्येक संस्था ही उत्तम चालली पाहिजे. आज अण्णांनी सुरू केलेल्या आश्रमशाळा महाराष्ट्रातल्या ज्या सर्वोत्तम आश्रमशाळा आहेत त्यामधली आश्रमशाळा अण्णांनी सुरू केलेली आश्रमशाळा आहे. आश्रमशाळेच्या नावावर केवळ अनुदान लाटायचं आणि खोपट्यामध्ये मुलांना ठेवायचं अशा मानसिकतेचे अण्णा कधीच नव्हते. आणि म्हणून त्यांनी अतिशय सुंदर आश्रमशाळा तयार केली. आजही या 2 संस्थांचं उद्घाटन आम्ही केलं. आज आष्ट्यामध्ये ज्याला आपण वर्ल्ड क्लास एज्युकेशन म्हणू शकतो अशा प्रकारचं शिक्षण हे अण्णांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला मिळत आहे. ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे. एवढंच नाही, सहकाराच्या क्षेत्रात दीनदयाल सूतगिरणी त्यांनी सुरू केली. आजही ज्यावेळी सूतगिरण्यांसमोर अनेक अडचणी आहेत, अनेक सूतगिरण्या बंद पडतायत, अशाही काळामध्ये चांगल्या पद्धतीनं सूतगिरणी चालवण्याचा प्रयत्न अण्णा त्या ठिकाणी करतात आणि स्वतःसोबत अनेक लोकांना त्यांच्या जीवनात परिवर्तन करण्याचं काम त्या अण्णांनी या ठिकाणी केलं. आज किमण भाऊ आणि विश्वनाथ भाऊ
हे चांगल्या पद्धतीने काम सांभाळत आहेत. चिमण भाऊनी आणि मी तर मागच्या काळामध्ये या ठिकाणी भारतीय जनता युवा मोर्चामध्ये आम्ही दोघे एकत्रित प्रदेशावर काम करत होतो. नंतर आपल्याला कल्पना आहे अण्णांचा स्वभाव परखड आहे, जे आहे ते तोंडावर आहे, नाही पटलं तर रामराम अशा पद्धतीनं काही काळ त्यांनी रामराम केला होता. पण त्यांच्या मनात राम कायम असल्यामुळे ते पुन्हा रामाच्या पक्षात परत आले आणि निश्चितपणे ज्या काळात पक्षात नव्हते तेव्हाही त्यांनी रामाचं नाव घेणं कधी सोडलं नाही, आपल्या विचारापासून कधी फारकत घेतली नाही. आणि आपण जर हे आत्मचरित्र वाचलं, कुठली गोष्ट लपवली नाही, परखडपणे प्रत्येक गोष्ट ही अण्णांनी या ठिकाणी मांडली आहे. आज सगळ्यांनी खरं म्हणजे अपेक्षा व्यक्त केली, अण्णांनी 100 वर्ष जगावं, ते जगणारच आहेत. पण आपल्याला माहिती आहे अण्णांना वैदू देखील म्हणतात. अण्णांकडे खूप जडीबुटी आहेत. अण्णांना जुन्या वनस्पतीचं ज्ञान आहे. अनेक लोकांना अण्णांनी चांगलं केलंय. आणीबाणीच्या काळात जेलमध्ये असताना देखील अनेकांना अण्णांची जडीबुटी कामात यायची. त्यामुळे आपल्याला काळजी करायचं कारण नाही दादा. अण्णा स्वतः जडीबुटी घेणार आणि 100व्या वर्षी देखील असेच परखडपणे या ठिकाणी भाषण करतील. आणि चिमण अण्णा, तुम्हाला मी सांगतो, अण्णांच्या 100व्या वर्षाला या देशाचे प्रधानमंत्री मोदीजीच असतील. आणि मोदीजींना घेऊनच याच मैदानावर अण्णांची 100वी साजरी करण्याकरता आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित येऊ. ईश्वराने अण्णांना खूप आशीर्वाद द्यावा अशा प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाची मुळं रुजवली असे आमचे नेते पितृतुल्य अशा अप्पांच्या सत्काराकरता मला निमंत्रित केलं, त्याबद्दल आपले आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार. धन्यवाद. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी